ओके, आज आहे आपलं हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 3. किती लेक्चर आहे आजचं? आपलं तिसरं लेक्चर आहे. लेक्चर नंबर 3 आपलं आजचं आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलो? कंपाऊंड मध्ये पीओएस कसं काढायचं आपण शिकलोय, सीओएस शिकलोय, स्कायरल ऍटम शिकलोय. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी काय, हा ऍबसेंट, हा ऍस्टेम, हा प्रेझेंट. तर कंपाऊंड कसा असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतो. या दोघांपैकी एक जरी कोणी आलं तरी सुद्धा कंपाऊंड कसं होतं? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कंपाऊंड कसं होतं? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कसं होतं कंपाऊंड? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. अजून एक पाहिलं होतं आपण, AaOS. बरोबर. आता हे दोघे नसतील तर हे पण नसणारच आहे. बरोबर. आणि ह्या दोघांपैकी एक असेल तर मात्र हे चेक करावं. गरज नाही, ह्या दोघांपैकी एक आलं तरी ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. आपल्याला हेच शोधायचे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार आहे का नसणार आहे. समजतंय का? काय डाऊट? घेऊ का नेक्स्ट पुढे? हे आपण काल पाहिलेलं होतं. मग वेगवेगळ्या कंपाऊंड्स मध्ये आपण ट्राय केलं. बरोबर का? समजा आपल्याकडे कायरल ऍटम नाहीये आणि आपल्याला चेक करायचंय कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. आपण कोणामध्ये चेक केलं होतं? क्युमिलिन्स मध्ये केलं ना. व्हॉट आर क्युमिलिन्स? क्युमिलिन्स म्हणजे काय असतात? काय असतात त्यांच्यामध्ये? कार्बन कार्बन कंटिन्यू चेन असते. कोणाची? कार्बन कार्बन डबल बॉन्डची काय असते? एक कंटिन्युअस चेन. त्याला काय म्हणतो आपण? क्युमिलिन्स. अहो काय म्हणतो त्याला आपण? म्हणा की तुम्ही पण. काय म्हणतो त्याला आपण? क्युमिलिन्स म्हणतो. काय म्हणत असतो आपण? क्युमिलिन्स असं आपण त्यांना म्हणत असतो. थर्ड बोला. सायक्लो अल्किडिन्स. बोला. सॉरी, याच्यामध्ये काय असतं? एक तुमची असते सायक्लिक रिंग आणि मग काय असतो तुमचा? डबल बॉन्ड. काय असतो तुमचा? डबल बॉन्ड. कळाले? ह्या सायक्लिक रिंगला पण कसं ट्रीट करायचं ऍज अ डबल बॉन्ड. आणि आपण शिकलो होतो, जर डबल बॉन्ड कसे असतील तुमचे? इवन नंबर असेल. कसे असतील? इवन नंबर ऑफ डबल बॉन्ड. इवन नंबर ऑफ डबल बॉन्ड असतील तर कंपाऊंड कसा असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ओके. आणि जर डबल बॉन्ड कसे असेल, समजा ऑड नंबर ऑफ डबल बॉन्ड असतील किंवा रिंग आणि डबल बॉन्ड मिळून जर ऑड नंबर येत असेल तर कसा असतो तो? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड असतो. हे आपण काल ऑलरेडी पाहिलेलं आहे. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आज आपल्याला पाहिजे सेम कन्सेप्ट, फक्त स्पायरॅनमध्ये. कशामध्ये पाहिजे आपल्याला? स्पायरॅनमध्ये. कशामध्ये पाहिजे? स्पायरॅनमध्ये आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे. आता स्पायरॅन काय असतात? When two rings are attached to each other with one carbon in common is known as स्पायरेन. त्यालाच काय म्हणतो आपण? म्हणजे काय होतं इथे फक्त की इथून मागे आपण पाहत होतो की एक रिंग होती, एक डबल बॉन्ड होता. इथे काय होतं? डायरेक्टली दोन रिंग आहेत. काय डायरेक्टली इथे? आणि दोघांमध्ये कॉमन कोण आहे रे? हा एक कार्बन, हा एक कॉमन. हा एक कॉमन. याला काय म्हणणार तुम्ही? स्पायरॅन. काय म्हणता तुम्ही याला? स्पायरॅन म्हणता. जसं मागे आपण पाहिलं, लिहू नको ग. जसं मागे आपण पाहिलं सायक्लो अल्किलिडिन्स मध्ये रिंगला काय म्हणून ट्रीट करायचं? डबल बॉन्ड. सेम इथे सुद्धा एक रिंग म्हणजे एक डबल बॉन्ड, दोन रिंग म्हणजे वन रिंग इज इक्वल टू वन डबल बॉन्ड. वन रिंग इक्वल टू वन डबल बॉन्ड, असं तुम्हाला त्याला ट्रीट करायचं आहे. मग याचं स्ट्रक्चर जर काढलं तर कसं येईल? हा एक डबल बॉन्ड आणि हा दुसरा डबल. कळलंय? नक्की कळलंय? ए बी बी ए. कंडिशन काय तुमची? ए इज नॉट इक्वल टू, ए आणि बी तुमचे सारखे, ए आणि बी तुमचे सारखे नसावेत. ठीक आहे. आता सांगा बरं, डबल बॉन्ड कसे आले? ऑड आले का इवन आले? अरे इधर देख ना, एक दोन, ये इवन आहे. चष्मा मी नाही घातला, फरक तुझ्या डोळ्यात झाला.
ठीक आहे. कसे आहेत डबल बॉन्ड काय झाले तुमचे इवन. जर इवन नंबर ऑफ बॉन्ड असतील काय असतील समजा इवन नंबर असतील तर पीओएस काय असतो तुमचा पीओएस अँड सीओएस ऍबसेंट दोघे पण ऍबसेंट देअरफॉर कंपाऊंड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. केवढं सोपं आहे केवढं सोपं आहे. घेऊ का नेक्स्ट घेऊ का नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आता आपण आता ह्याचे चालेल का चालेल का. थांबा सर असं नका करू बरं करू. ठीक आहे. बोला कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का नाहीये बोला. आहे ओके. इवन झालं क्या झालं तुमच्या इवन. इकडे कोणी तुमचा फ्लोरीन इकडे कोणी तुमचा क्लोरीन इकडे कोणी तुमचा ब्रोमीन इकडे कोणी तुमचा चालेल चालेल का नक्की बोला. दोन डबल बॉन्ड आले म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह. काय डाऊट घेऊ का दुसरा पहा. इकडे एक झाला ना सेकंड थर्ड बोला कसं होईल. किती रिंग आहेत 1 2 3 4 1 2 3 4 आलं का आले का आलेत का इथपर्यंत सोबत आहात का. किती झाल्या 1 2 3 4 झाल्या बरं. ठीक आहे चला 4 झाल्या. बोला ऑप्टिकली ऍक्टिव्ह. काय डाऊट काय डाऊट घेऊ का चौथं पहा. बोला किती झाल्या 1 2 3 4 5 म्हणजे ऑड आला. ऑड नंबर ऑफ डबल बॉन्ड म्हणजे इनऍक्टिव्ह. यालाच कसं ऑड नंबर आला म्हणजे काय झालं तुमचा इनऍक्टिव्ह. ऑप्टिकली केवढं सोपं आहे काय अवघड आहे घ्यायच्यात जमल का तुम्हाला हे नक्की. सर आम्ही असं आम्ही सिनियर केजी पासून शिकत आलो चांगली गोष्ट. काय डाऊट या बरं काढून पटकन. ओके नेक्स्ट काय आपल्याकडे बायफिनाइल्स. ह्याच्या आधी आपण स्पायरॅन पाहिला. काय पाहिलं आपण स्पायरॅन मध्ये काय होतं 2 रिंग आणि 1 कार्बन काय होतं त्यांच्यामध्ये कॉमन. 1 कार्बन काय होता इथं काय 2 रिंग आणि कार्बन कॉमन नाही. त्यांच्यामध्ये कार्बन कॉमन नाहीये. एक आहे निकाल रहा है ना मैं. ठीक आहे ही झाली 1 रिंग. ठीक आहे ही झाली तुमची 2 रिंग दुसरी रिंग बरोबर का.
दोघांमध्ये कार्बन कॉमन, दोघांना असं जोडून टाकतो मी. जर दोघांमध्ये कार्बन कॉमन, आता त्या अशा लांब लांब आहेत बरोबर, कॉमन असतं तर त्या डायरेक्टली एकमेकांना अटॅच असतात, मध्ये त्यांना कशाने जोडायला लागलेलं नसतं. जर कार्बन कॉमन असतं, इथे मात्र कार्बन कॉमन नाहीये, इथे मात्र कार्बन कॉमन नाही. याला काय म्हणतो आपण? बायफिनाइल. काय म्हणतो याला आपण? बायफिनाइल्स. कळलंय का? कळलंय का? हे कशा आहेत रे बरं बायफिनाइल्स? ऑर्थो सबस्टिट्यूटेड आहेत. कशा आहेत? ऑर्थो सबस्टिट्यूटेड बायफिनाइल्स. ठीक आहे. जसं तिकडे केलं होतं सेम इकडे करायचंय. एक रिंग म्हणजे एक डबल बॉन्ड, एक रिंग म्हणजे एक डबल, दोन रिंग म्हणजे, समजलंय? अहो समजलंय का? नक्की का? एक रिंग म्हणजे काय? एक डबल, दोन रिंग म्हणजे, कळलंय? समजलंय का? घ्या बरं नेक्स्ट फॉर एक्झाम्पल पहा. समजा अशी तुमची रिंग आहे आणि ही इकडे दुसऱ्या साईडला दुसऱ्या रिंगला अटॅच्ड आहे. कोणाला अटॅच आहे? दुसऱ्या साईडला दुसऱ्या रिंगला अटॅच्ड आहे. ठीक आहे. मी म्हणतो याच्या इथे सी डबल बॉन्ड ओ एच अटॅच्ड आहे, NH2 अटॅच्ड आहे, NH2 अटॅच्ड आहे, सी डबल बॉन्ड ओ एच अटॅच्ड आहे. ओके. आधी कोण होता इथे? हायड्रोजन, 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 हायड्रोजन. याच्यात काय डाऊट? आधी काय होतं तुमच्याकडे? हायड्रोजन. आधी काय होतं तुमच्याकडे? ज्यावेळेला हायड्रोजन होता त्यावेळेला ह्या दोन्ही रिंग आहे ना सेम प्लेन मध्ये होत्या. कुठे होत्या? म्हणजे दोन्ही रिंग तुमच्या बोर्डवरतीच होत्या. कुठे होत्या दोन्ही रिंग तुमच्या? पण दोन काय आलेत आता? बल्कियर ग्रुप. दोन काय आले तिथे? दोन बल्कियर ग्रुप आले. ते एकमेकांना काय करतील? जवळ घेतील. काय करतील? एकमेकांना रिपेल करतील. जवळ घेतील का? काय करतील एकमेकांना? दोन बल्की ग्रुप काय करतील एकमेकांना? जर रिपेल केलं तर दोन्ही एकाच प्लेन मध्ये राहू शकतात का? नाही राहू शकत. त्यामुळे इथे काय होतं? एक रिंग जर तुमची प्लेन मध्ये आहे तर दुसरी रिंग काय असते त्याला? परपेंडिक्युलर असते. दुसरी रिंग काय असते त्याला? एक अशी आहे तर दुसरी अशी आहे. आधी कशा होत्या? दोन्ही अशा होत्या. आधी कशा होत्या? दोन्ही पण अशा होत्या. पण आता काय झालं? ते एकमेकांना परपेंडिक्युलर. कसं झालं? एकमेकांना परपेंडिक्युलर. कसं झालं? एकमेकांना कसं झालं? एकमेकांना त्या परपेंडिक्युलर झाल्यात. समजले? कशामुळे? बिकॉज ऑफ बल्कियर ग्रुप. ठीक आहे. लिहू का मग? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ बल्कियर ग्रुप the two rings in biphenyl are perpendicular to each other. एकमेकांना काय असतात त्या? एकमेकांना काय असतात त्या? आता मला वाटत नाही तुम्हाला परपेंडिक्युलर म्हणजे काय याचा अर्थ सांगावा. बरोबर? हा असा आहे तरी ह्याला म्हणतात परपेंडिक्युलर. सांगितला बरोबर का? याला काय म्हणतो आपण? परपेंडिक्युलर. काय म्हणतो याला आपण? सेम इथे एक रिंग म्हणजे बरोबर का? बरोबर का? मग बोला ह्याचं स्ट्रक्चर समजा मी इथे काढतो पा, इकडे स्ट्रक्चर इथे काढतो. कसं असेल? ही एक डबल बॉन्ड सी मधला आणि हा झाला दुसरा डबल बॉन्ड. काय डाऊट? समजलंय का? हा एक डबल बॉन्ड झाला, हा एक डबल बॉन्ड झाला. दोन डबल बॉन्ड जोडणार कशाने? कार्बन पाहिजे ना, म्हणून 3 कार्बन आले, 2 डबल बॉन्ड आले. समजतंय? हे जस्ट आपण कन्सिडर करतोय आपल्या सोयीसाठी चाललंय हे सगळं. ओके. हे सगळं कशासाठी चाललंय? असं नसतं की हे रिंग म्हणजे डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा बेन्झीन रिंग आहे. पण जस्ट आपल्याला तिथे कायरॅलिटी शोधायची किंवा त्या ठिकाणी मॉलिक्यूल तुमचा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का नाही हे शोधण्यासाठी आपण डायरेक्टली कन्सिडर करतोय फक्त. ठीक आहे. असं
नसतं की डायरेक्ट ह्याला म्हणजे हा म्हणजे डबल बॉन्ड आहे असं नाही. ही रिंगच आहे, पण त्याला आपण डबल बॉन्ड सारखं ट्रीट केलं तरी तीच प्रॉपर्टी येणार आहे. म्हणून आपण त्याला डायरेक्टली सगळं आपण डबल बॉन्डनी शिकलोय, म्हणून आपण ह्याला सुद्धा काय केलंय, डबल बॉन्ड कन्सिडर केले. कळलंय? त्याला कोण कोण अटॅच आहे बरं? आणि बोला. आणि NH2 किती आले बरं डबल बॉन्ड? जर 2 डबल बॉन्ड, याचा अर्थ ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कंपाऊंड कसा असेल हा? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल ना. कंपाऊंड कसा असेल ऑप्टिकली? जमल का? त्याच्यामध्ये पीओएस येणार नाही, सीओएस येणार नाही. कंपाऊंड कसा असेल? पीओएस ऍबसेंट, सीओएस ऍबसेंट. देअरफॉर कंपाऊंड इज ऑप्टिकली समजलं आहे का? नक्की का? समजलंय? नक्की घ्या बरं लिहून पटकन, असं पटपट 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 लिहा. झाले लिहून? झाले का लिहून? ठीक आहे. एक रिंग म्हणजे एक डबल बॉन्ड आहे. ठीक आहे, काढून दाखवतो. दुसरी रिंग, दुसरा. 2 डबल बॉन्डला जोडायला मध्ये कार्बन असेल ना, बरोबर का नाही? नक्की का? का डायरेक्ट इकडचं इकडं जोडायचं? झाले सर 4 बॉन्ड झाले असं नाही. ठीक आहे, म्हणून तिथं 3 कार्बन आले, 2 रिंग आले. कळलंय का? अहो कळलंय का? नक्की. नेक्स्ट काय तुमच्याकडे? कायरल नायट्रोजन. काय असेल बरं कायरल नायट्रोजन? असा नायट्रोजन ज्याला त्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील. काय असेल त्याला? नायट्रोजन लोन पेअर. समजा ह्याला एक आपण अल्किल ग्रुप अटॅच आहे म्हणून R1, दुसरा म्हणून CH3 आणि तिसरा म्हणून आपण R3. चालेल का सर? ह्याला पण R2 घ्या. चालते, चला R2 घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. हा नायट्रोजन कायरल आहे का? पुन्हा एकदा विचारतो, हा नायट्रोजन कायरल आहे का? आहे कायरल? कायरल आहे. वरील दिलेला बोर्डवरती दिलेला हा नायट्रोजन हा कायरल असेल का? आहे ना. 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच ना, R1 R2 R3, 3 वेगवेगळे, हायड्रोजन वेगळाच आहे का? 4 वेगवेगळे ग्रुप आहेत, म्हणजे हा पण कसा आहे? जर कायरल कार्बन किंवा कायरल ऍटम आहे, आपण काल शिकलो होतो, जर एक कायरल ऍटम असेल तर तो डायरेक्ट ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. तुम्हाला पीओएस सीओएस चेक करायची गरज. किती कायरल ऍटम आहेत? मग हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल का? नक्की असेल का? हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह. हा कसा असेल ऑप्टिकली? इकडे सुद्धा सेम बोला. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल का? हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये. थांब, का बरं? sp2 हायब्रिडाइज कधी? ज्यावेळेला रेझोनन्स मध्ये असेल तर. इधर किधर रेझोनन्स दिख रहा है तेरे को? फिर बोला. ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. हा कंपाऊंड कसा आहे तुमचा ऑप्टिकली? का बरं? ड्यू टू पिरॅमिडल इन्व्हर्जन.
याच्यामध्ये काय होत असतं, पिरॅमिडल इन्व्हर्जन होतं बिकॉज ऑफ लोन पेअर. लोन पेअर मुळे काय होतं त्या ठिकाणी, पिरॅमिडल इन्व्हर्जन. इथे मात्र लोन पेअर आहे का, नाही, इथे पिरॅमिडल इन्व्हर्जन होत. व्हॉट इज पिरॅमिडल इन्व्हर्जन? पिरॅमिडल इन्व्हर्जन म्हणजे काय सांगतो पहा. पिरॅमिडल इन्व्हर्जन म्हणजे काय? पावसाळ्यात तुम्ही कधी टू व्हीलर वरती फिरला आहात का? नक्की का? आणि चुकून तुमच्याकडे फक्त छत्री आणि तुमचा रेनकोट घरी विसरलाय, तुम्ही छत्री पकडली, काय होणार आहे? आ छत्री काय होते? उलटी होते ना. काय होते छत्री? उलटी होते. काय होते छत्री? उलटी होते. हा जो मॉलिक्यूल आहे ना, सेम ह्याच्यामध्ये तसंच होतं. काय झाला हा? उलटा झाला. काय झाला हा? आधी अशी होती छत्री, आता अशी झाली. याला काय म्हणतो आपण? पिरॅमिडल इन्व्हर्जन. काय म्हणतो त्याला आपण? हे कसं काय होतं? आपोआप होतं. म्हणजे हा जो कंपाऊंड याचं जर सोल्युशन तुम्ही असंच ठेवलं, म्हणजे कायरल नायट्रोजन विथ वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍट 25 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामध्ये तुम्ही काय न करता आपोआप पिरॅमिडल इन्व्हर्जन होत असतं. काय होत असतं त्याच्याकडे? आपण असं सपोज करू, कायरल आहे म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असायला पाहिजे. ओके, ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय करेल तो? कंपाऊंड जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे तर तो काय करतो? पीपीएल ला काय करतो? रोटेट करतो. कुठे रोटेट करेल? राईटला किंवा लेफ्टला? कुठे रोटेट करेल? राईटला किंवा, मी म्हणतो चला याने काय केलं, पीपीएल रोटेट्स पीपीएल टुवर्ड्स राईट. कुठे रोटेट केले ह्यानी? राईटला बाय 90 डिग्री. कितीने रोटेट केलं त्यांनी? समजा याने कुठे रोटेट केलंय? राईटला. कुठे रोटेट केलंय यांनी? राईटला. सरळ आहे ना. जर तो उलटा झाला तर रोटेशन पण काय होईल? उलट होईल. बरोबर. हा काय करेल? रोटेट्स पीपीएल टुवर्ड्स, बोला, टुवर्ड्स लेफ्ट. कितीने? बाय 90 डिग्री. ह्यानी 90 राईटला रोटेट केलं, परत ह्यानी 90 लेफ्टला रोटेट केलं. ओव्हरऑल रोटेशन किती झालं? 0. किती झालं? किती झालं? 0. म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल का तो? जरी हा असला आहे तो, पण काय होतं, पिरॅमिडल इन्व्हर्जन मुळे हा जेवढा राईटला फिरवेल तेवढा परत काय होतो, तो हा कंपाऊंड लेफ्टला फिरवतो. म्हणजे ओव्हरऑल काय होतं परत तुमचं? 0. म्हणजेच काय आपल्याला काय दिसते? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी 0 दिसते. समजलंय का? कळालंय का? नक्की का? Chiral nitrogen has a lone pair of electron. Having a lone pair of electron does not show optical activity because of pyramidal inversion. कशामुळे नाही दाखवत pyramidal? Pyramidal inversion occurs at room temperature. As a result, total rotation काय होतं? 0. इथं पाहिलं ना आपण, 90 कुठे गेला? राईटला. 90 कुठे गेला? लेफ्टला. ओव्हरऑल रोटेशन किती झालं? ओव्हरऑल रोटेशन इज इक्वल टू +90 -90 इक्वल टू 0. कळलंय का? ओव्हर काय लिहिलं मग? बस का? वो ओव्हर लिख दिया, ऑल में खा गया. ठीक आहे. इफ देयर इज नो पिरॅमिडल इन्व्हर्जन, जर पिरॅमिडल इन्व्हर्जन झालं नाही, देन द कायरल नायट्रोजन शोज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. जर पिरॅमिडल इन्व्हर्जन झालं नाही, मग मात्र ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी तो दाखवणार आहे. कुठे दाखवेल तो? फॉर एक्झाम्पल पहा, नायट्रोजन अटॅच टू हायड्रोजन आणि दीज आर 3 डिफरंट ग्रुप्स. कळलंय का?
इथे मात्र ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी तो दाखवणार का? लोन पेअर नाही, पिरॅमिडल इन्व्हर्जन नाही. लोन पेअर असेल तर पिरॅमिडल इन्व्हर्जन होतं, नसेल तर होणार नाही. समजते सर? त्याला पिरॅमिडल इन्व्हर्जनच का म्हटले? इन्व्हर्जन कळलं आपल्याला, उलटा झालाय म्हणून इन्व्हर्जन. पिरॅमिडल शेप काढा की त्याचा, आलं का? समजलं का? म्हणून काय म्हणायचं त्याला? पिरॅमिडल इन्व्हर्जन. काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे आता? कायरॅलिटी. काय आपल्याकडे? इट इज नॉट चायरॅलिटी. काय ते? कायरॅलिटी. चाइल्डिश ते तुम्ही. ठीक आहे. कायरॅलिटी पहा, मॉलिक्युल्स विच हॅव कायरॅलिटी शोज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ज्याच्यामध्ये आपल्याला कायरॅलिटी दिसते त्याला तो काय दाखवतो? कायरॅलिटी म्हणजेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके, साध्या सोप्या सरळ भाषेत. मग कायरॅलिटी काय असतं? कंपाऊंड विच हॅव नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कायरल. दुसरी टर्म असते अकायरल. अकायरॅलिटी. बोला. कंपाऊंड्स विच हॅव सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस of each other are achiral. कळलंय का? ज्या नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असतात ते काय असतात? कायरल. आणि ज्या नॉन सुपर इम्पोजिबल इमेजेस नसतात किंवा ज्या सुपर इम्पोजिबल असतात त्या काय असतात? अकायरल. ज्या नॉन सुपर इम्पोजिबल असतात त्या असतात कायरल. नॉन सुपर इम्पोजिबल म्हणजे काय? हा हात एकमेकांवरती ठेवा. झाला का सुपर इम्पोज? झाला का कम्प्लिटली सुपर इम्पोज? याला पण 5 आहे, याला पण 5 बोटे, पण असे जर एकावर एक ठेवले तर हे होतात का एकमेकांना? कम्प्लीट सुपर इम्पोज होतात का? नाही होत. बरोबर. पण असे जर ठेवले आता काय झाले? सुपर. याला म्हणतात सुपर इम्पोज, याला म्हणतात नॉन सुपर इम्पोज. समजलंय का? आपला लेफ्ट आणि राईट शूज काय तो? नॉन सुपर इम्पोज. कळते? लेफ्टचा आपण राईट मध्ये घालू शकत, राईट पायाचा शूज आपण लेफ्ट मध्ये घालू शकत नाही. घालून पाहिलं काल तुम्ही? ठीक आहे, आपण शूज असं घालू शकत. समजलंय का? ओके. कायरल परत तेच दिले का? ठीक आहे, पुन्हा झाली. आपल्याला काय पाहिजे? फॉर एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजे आहेत. ठीक आहे, चला काय हरकत नाही. स्लाइड फक्त रिपीट लिहू नका. एक्झाम्पल पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये कायरल ऍटम आहे का चेक करायचे, पीओएस आहे का पाहिजे, सीओएस आहे का पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला काय सांगायचं? त्या ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का नाही हे आपल्याला सांगायचं. जमेल का आपल्याला सांगायला? अहो जमेल का? नक्की का? सांगाल का तुम्ही? मग लय तिरकं होतंय का? आता आता आहे का? मी कंपाऊंड लिहितो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. हे चेक करायचे, त्याच्यावर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी त्याची ठरणार आहे. ठीक आहे, घ्या पहिला कंपाऊंड. आता काय काय चेक करणार तुम्ही? फिरतोय का पाहायचं, कायरल कार्बन आहे का पाहायचं. बरोबर का? घ्या पहिला CH3Cl. कायरल ऍटम आहे का? जर 3 हायड्रोजन ऍटमचे सरळ सरळ दिसतंय, कायरल ऍटम नाहीये. बोला. पीओएस आहे का? बोला. पीओएस सीओएस असेल का? सीओएस तर नाही, पीओएस सांगा. बोला. पेन द्या. पहा स्ट्रक्चर कसं असेल. वरती तुमचा Cl, इकडे एक तुमचा H, इकडे एक तुमचा H, खाली एक तुमचा H. असंच असेल का? असंच असेल ना? आता काय करायचं? याला मधून कट करायचं. खालचं दिसतंय का? दिसतंय. ठीक आहे, मधून कट केला तुम्ही याला असं.
अर्धा सीएल इकडे, अर्धा इकडे, एच अर्धा इकडे, अर्धा इकडे, कार्बन अर्धा अर्धा होईल. हा इकडे एक एच, इकडे एक एच. दोन्ही सिमिलर आहेत. दोन्ही सिमिलर आहेत का? दोन्ही सिमिलर आहेत का? आहेत दोन्ही सिमिलर. याचा अर्थ पीओएस आहे. दोघांपैकी एक जरी आला तरी ऑप्टिकली समजले कसं काढले? समजले कसं काढले? समजले का कसं काढले? नक्की. ठीक आहे, घ्या सेकंड वाला घ्या. कायरल कार्बन आहे का? सर दिसतंय नाहीये. सीओएस नाहीये. पीओएस आहे का? पीओएस आहे का? आहे का? नक्की. एक सीएल वरती, एक सीएल वरती, मधून कट केला, अर्धा सीएल, अर्धा सीएल, अर्धा सीएल, अर्धा सीएल, इकडे एक एच, इकडे एक एच. समजलंय? म्हणजे पीओएस आहे. ऑप्टिकली जमलंय का? अहो जमतंय का? देऊ का पुढचा? घ्या बरं. CHCl BRI. आता बोला, कायरल आहे का? कायरल आहे. कायरल आहे. किती आहेत कायरल? एकच आहे. मग हे चेक करायची गरज आहे का? म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. याच्यात काय डाऊट? कसं आलंय समजलंय का? अहो कसं काढलंय कळलंय का? नक्की का? देऊ का अजून एक? आहे का? कायरल आहे. याच्यात किती आहे काय सर? हा बोला, कायरल आहे. पीओएस आहे का? आहे पीओएस. ऑप्टिकली ऍक्टिव्ह. काय डाऊट? समजलंय का? घ्या बरं लिहून पटकन. बोला. थांबा, ड्रॉ करू काय? सर ग्रीन ग्रीन होते सगळं. कोणता कलर घ्यायचा? हा ब्लैक. आपके जिंदगी का कलर नहीं पूछा, कोई तो बोला ब्लैक. ठीक है. बोला. पहिला कायरल कार्बन आहे. पहा हा कार्बन, हा कार्बन. एका साईडला कोण आहे त्याला? पुढच्या बाजूला कोण आहे? सीएल. मागे कोण आहे? एच. तिसऱ्या साईडला कोण आहे तुमच्याकडे? CH2. नंतर कोण आहे? CH2. तिसऱ्या साईडने कोण आहे? CH2. मग CH2 इकडून या. CH2 आणि CH2 सेमच आहे ना. मग कस काय कायरल झाला? मग हा कायरल मॉलिक्यूल. कायरल ऍटम किती? कायरल ऍटम किती? पीओएस आहे का? कसं नाही? हा कंपाऊंड आहे ना. वरती कोण आहे? सीएल. खाली कोण आहे? एच. द्या बरं असं कट मधून. सीएल अर्धा कट होईल, एच अर्धा कट होईल. एक CH2 इकडे, एक CH2 इकडे. झालं का? पीओएस आहे. पीओएस आहे. सीओएस पा पॉइंट घेतला, इकडे काय CH2 येईल, इकडे काहीच नाही. आहे का काय? म्हणजे आहे का? हवा आहे का? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कळलं का? कळलं आहे का? कळलं आहे का? कळलंय नक्की?
जाऊ का पुढे, जाऊ का पुढे. नेक्स्ट पहा, ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का, नाहीये. ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का, मागच्या साईडला कोण आहे तुमचा एच, इथे मागच्या साईडला कोण आहे तुमचा एच. पहा या कार्बनच्या एका साईडला कोण बी आर, दुसऱ्या साईडला कोण एच, तिसऱ्या साईडला पहा CH2 आणि मग CHBr, बरोबर का. आणि इकडून पहा, पहिल्यांदा Br CHBr आणि नंतर CH2 आहे ना वेगवेगळं. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा पहा. ईश्वरीताई इकडे पहा, मला कळलं. हा कार्बन एका साईडला कोण याला एच, दुसऱ्या साईडला कोण याला Br, तिसऱ्या साईडला कोण आहे ओके, आणि मग CHBr. या बाजूने जाऊ, पहिल्यांदा कोण आहे CHBr आणि नंतर CH2. आहे का डिफरन्स. याचा अर्थ कायरल हा कार्बन कसा आहे, जसा हा कायरल तसा आपण काय असणार. जर एकच कायरल असतं तर आपण काय म्हणलो असतो डायरेक्ट ऑप्टिकल ऍक्टिव्ह. पण आता कायरल आयटम किती झाले, 2 झाले. किती झाले कायरल आयटम, 2 झाले. किती झाले, वरती कायरल आयटम होता का नव्हता, आता डायरेक्ट 2-2 आलेत. जर कायरल आयटम 1 पेक्षा जास्त असतील तर काय चेक करायचं आता, पीओएस आणि सीओएस. बोला, सीओएस तर नसणार आहे याच्यात, दिसतंय सरळ सरळ. पीओएस असेल का सांगा, आहे का पीओएस. दोन्ही पण ब्रोमिन कुठे आहेत, पुढे आहेत. तुकडे केले तर दोन्ही पण पुढे, तिकडे पण ब्रोमिन पुढे, इकडे पण ब्रोमिन पुढे. हायड्रोजन मागे, इकडे सुद्धा हायड्रोजन मागेच असेल. कळतंय, म्हणजे पीओएस आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्ह कसं केलंय समजलंय का, कसं केलंय समजलंय का. नेक्स्ट काय तुमच्याकडे, ठीक आहे. इथे पहा, पुढे कोण असेल तुमचा हायड्रोजन, पुढे कोण असेल तुमचा हायड्रोजन, आणि इथे मागे असेल हायड्रोजन. इकडे कुठे आहे पुढे, याच बाजूला कुठे आहे मागे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का हा, हा कार्बन ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, आहे. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, सॉरी कायरल, हा कायरल आहे, आहे. हा कायरल आहे, आहे. फ्लो मध्ये जरा गेलो मी पटपट. आहे, अहो आहेत का, नक्की का. पीओएस आहे का, पीओएस आहे का, सीओएस आहे का, सीओएस नाही, पीओएस नाही, सीओएस नाही, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. इथे जर कट केला तर ब्रोमिन पुढे येईल, तिकडं सॉरी ब्रोमिन मागे येईल, इथं ब्रोमिन पुढे येईल. ठीक आहे, उलट होईल, जे की नकोय आपल्याला. काय हवे, डायरेक्ट 2 तुकडे सारखे हवे. समजतंय का, नक्की का, इथपर्यंत कळाले. कसं काढले कळलंय का. किती झाले बरं एक्झाम्पल आपले, 7 झाले ना. म्हणजे एक कायरलचे 7 झाले, पीओएस चे 7 झाले, सीओएस चे 7 झाले, आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचे 7 झाले. 1 2 3 4 7 4 28, 28 एक्झाम्पल झाले. घ्या नेक्स्ट. मी डायग्राम काढत तोपर्यंत तुम्ही तिथं लगेच सॉल्व्ह करायचं, चालेल ना. शेवटची काय घेतली बरं आपण, एक बीआर मागे एक बीआर पुढे. ठीक आहे, 8वी घ्या. हा घ्या रे, 8वी घ्या. असं घेऊयात, बीआर पुढे, सॉरी थँक्यू. नऊ झाले, 10वा घ्या.
जमेल का? बोला. कायरल कार्बन आहे का? पहा, या कार्बनच्या एका बाजूला कोण? एच. दुसऱ्या साईडला कोण? Br. तिसऱ्या साईडला कोण? CH2. मग CHCl Br, CHCl. बरोबर. या बाजूने जाऊयात. पहिल्यांदा कोण आहे तुमच्याकडे? CHCl मग CH2. म्हणजे हा काय ऑप्टिकली? हा पण काय असणार ऑप्टिकली? सॉरी सर, काय होतंय? ओके, हा कसा आहे? कायरल कार्बन. हा कसा आहे? कायरल कार्बन. कसा आहे? किती झाले कायरल ॲटम? कायरल ॲटम किती झाले? 2. कायरल ॲटम किती झाले? 2. पीओएस आहे का? पीओएस आहे का? कट केला तर इकडे ब्रोमिन, इकडे कोण येईल? Cl येईल. बरोबर का? आपल्याला ते नकोय. सीओएस आहे का? ट्रँगल सीओएस नसणार आहे. इथून पा इकडे कट केला, CHClH कट होतील, पण इकडे नाही होणार. बरोबर, म्हणजे नाही. ऑप्टिकली ऍक्टिव्ह. जमलंय. बोला, इथे मागे कोण असेल तुमचा? H. इथे मागे कोण असेल? H. इथे मागे पुढे कोण असेल तुमचा? मोनिका, क्या हो रहा है? हम आपके हे कम देख के आई क्या? फिर कुछ खा के आई? ऐसी चीजें मत खाया कर. या बोला, ह्या कार्बनच्या एका साईडला कोण आहे? H. दुसऱ्या साईडला कोण आहे? Br. तिसऱ्या साईडला कोण आहे? CHBr. बरोबर. आणि ह्या साईडने कोण आहे? CHBr. दोन्ही सारखे झाले, म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सॉरी, कायरल नाही. हा कायरल नाही. सेम इकडे या. चला, एका साईडला कोण? CHBr. दुसऱ्या साईडला कोण? CHBr. ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सॉरी, कायरल नाही. एका साईडला कोण? CHBr. एका साईडला कोण? CHBr. तिसऱ्या साईडला H, चौथ्या साईडला Br. दोन्ही पण सारखे, म्हणून कायरल नाही. कायरल नाही. हा कायरल नाही. COS तर नसणारच आहे. बोला, POS. POS पहा बरं, नसणार आहे. बरोबर, म्हणजे कंपाऊंड कसा असेल ऑप्टिकली ऍक्टिव्ह? कंपाऊंड कसा असेल ऑप्टिकली? याच्यात काही डाऊट? 100%. येऊ का पुढे? थांबा एक मिनिट. इथं पहा, इथं पहा. समजा मी काय केलं, असं कट केलं. होईल का? म्हणजे पीओएस आहे. पीओएस या ठिकाणी काय डाऊट? समजले का? हे नसणार आहे. कळलंय? कसं केलंय कळलंय का? कसं केलंय कळलंय? नक्की इकडे बोला.
बॅक साईडला कोण असेल? बॅक साईडला कोण असेल? बोला. फ्रंट साईडला कोण असेल इथे? एच असणारे. कोण असणार इथे? एक मिनिट थांबा. वरच ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल का इथं? कार्बन. बोला इकडे कोण आहे? दुसऱ्या साईडला कोण आहे? एच. तिसऱ्या साईडला पहा. एच कुठं पण पुढे, बी आर कुठं? तिसऱ्या साईडने नाही, असं घ्या. ठीक आहे. आणि इकडून या, बी आर कुठं? पुढं. एच कुठे आहे का? ऑपोजिट आहे का? वेगवेगळे? बोल. काय काय? बी आर कुठे येते? बॅक साईडला. हा हा याच्यासारखा आहे ना, मग हा पण काय असेल? असणार आहे की तो काय राहील? थांब ना, पुढे जाणार आपण. याच्या पण एका साईडला कोण? बी आर मागे, इकडे कोण? बी आर पुढे. म्हणजे कायरल किती झाले? हा एक आणि हा एक. याच्यासाठी बघ, एका साईडला कोण? बी आर. दुसऱ्या साईडला कोण? एच. तिसऱ्या साईडला गेलो पा, बी आर पुढे, एच मागे. चौथ्या साईडला गेलो पा, बी आर मागे, एच पुढे. आहे का ऑपोजिट? आहे का ऑपोजिट? याचा अर्थ आपण कसा असेल? कायरल असेल. कसा असेल आपण? समजलंय का? खाली बोला आता. आता नीट विचार करा. काय काय आज झाली की डिफरंट? मग अहो या साईडने गेलो पा, हा कार्बन कन्सिडर करा. ह्या कार्बनच्या एका साईडला कोण आहे? एच. दुसऱ्या साईडला कोण आहे? तिसऱ्या साईडला कोण आहे? बी आर मागे आणि एच पुढे. आणि चौथ्या साईडला जा बरं, बी आर पुढं आणि एच माग. आहे ना उलट? आहे का? परपेंडिक्युलर असतील म्हणजे तो कायरल असेल. समजतंय का? कळतंय का? नक्की. कायरल कार्बन किती? 2. पीओएस प्रेझेंट, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. खाली बोला. 10 नंबर पा. इथे पाहिलं, थांबा ना. एका साईडला कोण? एच. दुसऱ्या साईडला कोण? बी आर. तिसऱ्या साईडला सीएल पुढे, एच मागे. चौथ्या साईडला सीएल पुढे, एच मागे. आहे का? सारखं आलं. इथं या. कार्बन पुढे कोण? सीएल. मागे कोण? तिसऱ्या साईडला कोण? सीएल आणि इकडे या, बी आर आणि एच. आहे का? नाही. सांगतो ना, थांब ना. इथं बघ ना, सीएल कुठे? पुढे. एच कुठे? ही एक साईड झाली. दुसऱ्या साईडला जातो मी पा. थांबा. बरोबर. सॉरी, हा पण काय झाला? हा पण काय झाला? बरोबर. किती झाले कायरल? पीओएस आहे का? कसा कट केला तुम्ही? केला का कट? नक्की. पीओएस त्याच्यामध्ये पीओएस आहे, सीओएस ऑप्टिकली ऍक्टिव्ह. समजलंय? किती झाले? 10 झाले. किती झाले? 10. घ्या पुढचा घ्या. और का घ्या, 10 घ्या. 11वा घ्या.
बोला. बोला. पहिल्यामध्ये किती कायरल? पहा याच्या पुढच्या बाजूला कोण आहे? Cl. बॅक साईडला कोण असेल? H. तिसऱ्या साईडला कोण? CH2 मग CHCl. बरोबर. आणि चौथ्या साईडने गेला पहिल्यांदा CHCl मग CH2, म्हणजे हा कसा आहे? कसा आहे हा? कायरल. खालचा पुढच्या बाजूने कोण असेल इथे? एका बाजूला H, दुसऱ्या साईडला Cl, तिसऱ्या साईडला CH2 आणि चौथ्या साईडला गेलो तर CHCl आहे का? म्हणजे हा पण कसा असेल? कायरल कार्बन किती आले? 2. किती आले कायरल कार्बन? 2 आले. बोला पीओएस आहे का? पीओएस आहे का? नक्की का? पीओएस नाही, कट केलं तर तुमचा Cl मागे जाईल, वरती Cl पुढे येईल. पीओएस सीओएस कट केलं तिकडे CH2 इकडे CH2 नाहीये, म्हणजे ऑप्टिकली पुढे. बोला बॅक साईडला कोण असेल इथे? हायड्रोजन. कायरल असेल का? एका साईडला कोण? Cl, दुसऱ्या साईडला कोण? H, तिसऱ्या साईडला कोण? CH2, चौथ्या साईडला कोण? CH2. कायरल नाही. पीओएस पहा बरं, समजा कट केला असा, Cl हाफ होईल, H हाफ होईल, हा सुद्धा हाफ होईल, इकडे एक CH2 इकडे एक CH2 आहे का? आहे का? होईल ना? नक्की का? म्हणजे पीओएस आहे. सीओएस नाही. बोला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे काय? नाहीच लिहितोय. बोला बॅक साईडला कोण असेल तुमचा? एका साईडला कोण? दुसऱ्या साईडला कोण? CH2 CHCl आणि मग CH2. चौथ्या साईडला CH2 CHCl CH2. कायरल. हा पण कायरल नसेल, हा पण कायरल. पीओएस असेल का? पीओएस असणार आहे. अहो डायरेक्ट कट करा ना. आहे ना? थोडस इकडे तिकडे ते ठीक आहे. नाही सीओएस नसेल. ठीक आहे, समजायला आपण कट करूयात असं. H कुठे येतो तुमचा? बॅक साईडला. ठीक आहे, समजले? काय डाऊट? किती झाले? 13 4 किती झाले? 52. किती झाले आपले एक्झाम्पल? 52 झाले. बस का? बस का? घेऊ? राऊंड फिगर करू का? राऊंड फिगर करून टाकू आपण. चला घ्या, चला. बोलू नका. अरे बोलू नकोस.
घ्या. झालं का? बोला पहिल्यामध्ये किती कायरल कार्बन? ओके, हा पण कायरल असेल, हा पण कायरल असेल. बॅक साईडला कोण असेल इथे? एच. बॅक साईडला कोण असेल इथे? ClH. तिसऱ्या साईडला CH. ओके ठीक आहे, हा कायरल आहे, हा पण कायरल आहे. चेक करून दाखवायची गरज आहे का? किती कायरल झाले? 2. पीओएस असेल का? पीओएस असेल का? 100% नक्की का? चेक करायची गरज आहे का? पीओएस नाही, बघा बरं. तो असं कट करतो. अरे BR पुढे आला. थांब, हे बघ असं कट केलाय. हा कुठे आहे बरं? पुढे. हा कुठे आहे बरं? मागे. मी बोर्ड वरती कट केलाय. कुठं कट केलाय ह्याला मी? बोर्ड वरती. मग ऍटम कोणते कट होणार? बोर्ड वरचे. म्हणजे एक CHCl ह्या साईडला पडेल आणि दुसरा CHCl ह्या साईडला पडेल. सांगतो. ही बुक आहे बरोबर. ह्या कोपऱ्याला काय तुमच्याकडे पहा, असं कन्सिडर करा. ठीक आहे, तिथं 5 आहे, तिथं 4 असत. एक Cl इथं आहे आणि H खाली आहे. ठीक आहे, दुसऱ्या साईडला Cl इथं आहे, H खाली आहे. ठीक आहे, इथं कोण आहे? CH2. इथं कोण आहे? CH. मी असं कट करतो मधून. इथून कट केलाय मधून, स्लाइस कट केला. Cl वर H खाली, Cl वर H खाली, CH2 CH कट होतील हाफ हाफ, CH कट होतील हाफ हाफ. आलं का? ऑन बोर्ड कट केला, स्लाइस काढली आपण. कळलं का? पीओएस असणार आहे ऑप्टिकली. या खाली चला. BRC कायरल आहे का? कायरल आहे. 1 2 बोला. 2 कायरल. पीओएस आहे का? पीओएस नसणार आहे. Cl आणि Br दोन वेगवेगळे आहे. COS नाही. ऑप्टिकली खाली बोला. कायरल कार्बन किती? 2 दिसतंय डायरेक्ट इथं. सर पक्षी काढलाय का? ठीक आहे, आणि ह्याला समजा कट केला आपण. पीओएस त्याच्यामध्ये आहे. नाही, COS नाही. ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ऑप्टिकली ऍक्टिव्ह. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजले का? इथपर्यंत कळाले? इथपर्यंत कळाले नक्की? बाकीचे एक्झाम्पल होमवर्कच्या शीट मध्ये असतील, ते मात्र तुम्ही होमवर्कला सोडवणार आहात. चालेल? चालेल का? नक्की? ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहू. बाय बाय.